अख्ख्या राज्याचं लक्ष हे बारामतीकडे लागून होतं। अजित पवारांची बारामती, शरद पवारांची बारामती ही बारामतीची आजवरची ओळख। पण याच अजित पवारांचं बारामतीमध्येच अपघाती निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक घेण्याची वेळ, अजितदादांच्या जागेवरच्या पोटनिवडणुकीची वेळ ही सध्या आपल्याला पाहायला मिळते। आणि अर्थातच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीच्या उमेदवार आहेत। दादांचा वारसा त्याच चालवणार हे तर आधी स्पष्ट झालं। पण आपल्या सांगता प्रचाराच्या भाषणामध्ये बोलताना सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं। कारण ज्या दिवसापासून अजित पवारांचा अपघात घडलेला आहे त्या दिवसापासून या अपघाताबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत, मग त्या कुटुंबामधनं आणि विविध नेत्यांकडनं सुद्धा। परंतु सुनेत्रा पवारांच्या कुटुंबामधनं या अपघाताबद्दल आजवर कुणीही थेटपणे जाहीर भाष्य केलं नव्हतं। पण आजच्या सभेत दादांच्या विमान अपघाताबाबत माझ्याही मनात शंका आहे असं जाहीर वक्तव्य सुनेत्रा पवारांनी केलं। अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा यांनी पहिल्यांदाच असं जाहीर भाष्य केलंय आणि अपघाताच्या मुळाशी जाण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। अजित पवारांच्या अपघातानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या मैदानामध्ये उतरल्यात। आज प्रचाराची सांगता सभाही पार पडली आणि यावेळेला अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांसह तमाम बारामतीकर भावूक झालेले। यावेळी सुप्रिया सुळेंनी सुद्धा या सभेला हजेरी लावली आणि रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्याचं आवाहन बारामतीकरांना केलंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, उदय सामंत यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी या सांगता सभेसाठी हजर होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।